एखाद्या जमिनीचा तुकडा, वर्षानुवर्षे पडून असलेली सरकारी जमीन, जिची किंमत आजच्या काळात लाखो, कदाचित करोडो रुपये असू शकते. ती जमीन जर कोणी तुम्हाला फक्त ₹1 भाड्याने देणार असेल, तर तुमचा विश्वास बसेल? साहजिकच नाही. तुम्हाला वाटेल हा काहीतरी घोटाळा आहे किंवा कुठल्या तरी बिल्डरचा, बड्या राजकारण्याचा डाव आहे. कारण आजकाल ₹1 साधा चहा मिळत नाही, तिथे जमीन कशी मिळेल? पण हे खरं घडतंय. आणि विशेष म्हणजे ही जमीन कोणत्याही नेत्याला किंवा मोठ्या उद्योगपतीला मिळत नाही आहे. ती मिळते थेट तुमच्या आमच्या गावातल्या महिलांना. ₹1 आणि हक्काची जमीन. हे ऐकायला जेवढं सोपं वाटतंय, त्यामागे एक खूप मोठा विचार आहे आणि एक असा बदल आहे जो आपल्या गावाची अर्थव्यवस्था मुळापासून बदलू शकतो. नमस्कार, मी सुनील आणि तुम्ही पाहताय या बोलूया. गेल्या काही दिवसांपासून गावागावात एका शासन निर्णयाची खूप चर्चा आहे. 19 जून 2026ला राज्याच्या महसूल विभागाने एक अतिशय महत्त्वाचा निर्णय काढला. या योजनेचं नाव आहे राजमाता जिजाऊ महिला सक्षमीकरण योजना. आता सरकारी योजना म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येतं तेच ते चक्र. अर्ज करा, कार्यालयात खेटे घाला, कागदपत्रांची जुळवाजुळव करा आणि शेवटी पदरात काहीच पडत नाही. पण यावेळी गोष्ट थोडी वेगळी आहे. कारण यावेळी सरकार थेट पैसे वाटत नाही आहे, तर सरकार थेट साधन देते, उत्पन्नाचा स्रोत देते. आपल्या राज्यात सध्या एक खूप मोठा विरोधाभास पाहायला मिळतो. एकीकडे अशा हजारो महिला आहेत ज्यांच्याकडे काम करण्याची प्रचंड जिद्द आहे. विशेषतः त्या महिला ज्यांचे पती शेतकरी होते आणि त्यांनी कर्जबाजारीपणाला किंवा नापिकीला कंटाळून आत्महत्या केली. या विधवा महिलांना स्वतःच्या पायावर उभं राहायचं आहे, पण त्यांच्याकडे ना भांडवल आहे ना हक्काची जमीन. कुटुंबाचा कर्ता पुरुष गेल्यानंतर जमिनीची वाद होतात, मालकी हक्क लवकर मिळत नाही आणि या महिला उघड्यावर पडतात. दुसरीकडे परिस्थिती काय आहे? दुसरीकडे आहे सरकार. महाराष्ट्र शासनाकडे गावोगावी शेकडो एकर पडीक जमीन आहे. गायरान जमीन, आकारी पड जमिनी आणि एखाद्या प्रकल्पासाठी संपादित केलेली पण तशीच पडून असलेली जमीन. या जमिनीचं होतं काय? काहीच नाही. फक्त त्यावर वर्षानुवर्षे अतिक्रमण होतं. गावातले काही लोक परस्पर तिथे घरे बांधतात, कुंपण घालतात, शेती करतात आणि सरकारी जागा हडपतात. मग शासनाने या दोन्ही गोष्टी जोडायचा विचार केला. त्यांनी ठरवलं ही पडीक जमीन आपण त्या महिलांच्या हाती का देऊ नये. याच विचारातून हा निर्णय समोर आला. नियम खूप साधा ठेवण्यात आला. तुमच्या गावात जर नोंदणीकृत महिला बचत गट असेल, उमेद किंवा माविम अंतर्गत काम करणारा ग्रामसंघ असेल, तर त्यांना वर्षाला फक्त ₹1 नाममात्र भाड्याने ही शासकीय जमीन दिली जाणार आहे. ₹1 म्हणजे जवळजवळ मोफतच. पण ही जमीन नक्की किती मिळणार हे ऐकून तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटेल. जर एखाद्या महिला बचत गटात 10 महिला सदस्य असतील, तर त्यांना 1 हेक्टर म्हणजे जवळपास 2.5 एकर जमीन मिळेल. जर गटात 20 महिला असतील तर 2 हेक्टर म्हणजे 5 एकर जमीन मिळेल. आणि जर तो ग्रामसंघ असेल तर थेट 5 हेक्टर म्हणजे 12.5 एकर जमीन त्यांच्या ताब्यात दिली जाणार आहे. विचार करा, ज्या महिलांकडे स्वतःच्या मालकीचा 1 गुंठाही नव्हता, ज्यांना छोट्याशा कर्जासाठी बँकेचे उंबरे झिजवावे लागत होते, त्या आता थेट 5-10 एकरांच्या जमिनीवर काम करणार आहेत. अर्थात ही मालकी भाडेपट्ट्यांवर असेल. जमीन शासनाचीच राहील, पण त्यातून येणाऱ्या उत्पन्नावर पूर्ण अधिकार फक्त आणि फक्त त्या महिलांचाच असेल. आता तुमच्या मनात एक प्रश्न नक्की आला असेल की या जमिनीवर करायचं काय? सरकार काहीही करायला परवानगी देणार का? तिथे प्लॉट पाडून विकता येतील का? तर नाही. तिथे तुम्ही घर बांधू शकत नाही किंवा कायमस्वरूपी पक्के बांधकाम करू शकत नाही. या जमिनीचा उद्देश अत्यंत स्पष्ट आहे: रोजगार निर्मिती आणि पर्यावरण संवर्धन. या जमिनीवर महिला गट प्रामुख्याने जनावरांसाठी चारा लागवड करू शकतात, बांबूचे उत्पादन घेऊ शकतात किंवा रोपवाटिका म्हणजे नर्सरी चालवू शकतात. जर तुम्ही चारा लागवड करत असाल तर सरकार तुम्हाला 3 वर्षासाठी हा भाडेपट्टा देणार आणि जर तुम्ही बांबू लागवड निवडली तर थेट 10 वर्षासाठी जमीन तुमची राहील. त्यानंतर दर 11 महिन्यांनी कराराचे नूतनीकरण करता येईल. यामागे शासनाचा एक दूरदृष्टीचा अर्थ आहे. तो अर्थ समजून घेणं खूप गरजेचं आहे. आपल्याकडे उन्हाळ्यात किंवा टंचाईच्या काळात जनावरांच्या चाऱ्याचा भीषण प्रश्न उभा राहतो. शासनाला चारा छावण्या उघडाव्या लागतात. जर गावागावातल्या महिलांनी स्वतःच्या गावातील पडीक जमिनीवर नेपियर गवतासारखा चारा पिकवला
तर पहिली गोष्ट म्हणजे गावातल्या जनावरांचा प्रश्न सुटेल आणि गावातला पैसा गावातच राहील। या महिलांना हक्काचा रोजगार मिळेल आणि शासनाच्या जमिनीवर जे अनधिकृत अतिक्रमण होतं ते आपोआप थांबेल। कारण आता ती जमीन रिकामी नसेल, तिथे महिलांचा गट कायदेशीरपणे काम करत असेल। म्हणजे एकाच निर्णयात चारा टंचाई, बेरोजगारी आणि अतिक्रमण असे 3 मोठे प्रश्न सोडवण्याचा हा प्रयत्न आहे। दुसरीकडे आजकाल बांबूला उद्योगात प्रचंड मागणी आहे। अपारंपरिक ऊर्जा स्रोत, फर्निचर, कागद कारखाने यासाठी बांबू लागतो। 10 वर्षाचा भाडेपट्टा मिळाल्यामुळे महिला यातून लाखो रुपयांचे शाश्वत उत्पन्न घेऊ शकतात। पण प्रत्येक चांगल्या गोष्टीला काही नियम असतात। ही योजना सरसकट सर्वांसाठी नाही, ती फक्त त्यांच्यासाठी आहे जे खरोखर तळागाळात काम करत आहेत। जो बचत गट उमेद अभियानांतर्गत नोंदणीकृत आहे, ज्या गटाची स्थापना किमान 3 वर्षे जुनी आहे, ज्यांचं बँक खातं सलग 1 वर्ष चालू आहे आणि ज्यांची वार्षिक उलाढाल किमान 50,000 रुपये आहे, त्यांनाच या योजनेत पात्र ठरवले जाईल। यातही विशेष लक्ष कोणावर आहे? ज्या महिला शेतकरी कुटुंबातील आहेत, ज्यांना पशुपालनाचा किंवा शेतीचा अनुभव आहे, किंवा ज्या आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या विधवा आहेत, त्यांना सगळ्यात आधी प्राधान्य दिलं जाणार आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही सगळी प्रक्रिया पारदर्शक राहावी, यात वशिलेबाजी होऊ नये म्हणून शासनाने थेट तहसीलदार आणि जिल्हाधिकाऱ्यांवर जबाबदारी टाकली आहे। तहसीलदारांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातल्या अशा सर्व सरकारी जमिनी शोधायच्या, त्यावरील अतिक्रमणे हटवायची आणि ती अद्ययावत माहिती जिल्हाधिकाऱ्यांच्या वेबसाईटवर प्रसिद्ध करायची। या सर्व प्रक्रियेवर लक्ष ठेवण्यासाठी तालुका स्तरावर एक समिती असेल आणि विशेष म्हणजे या समितीच्या अध्यक्षा आणि सहअध्यक्षा या महिलाच असतील। तहसीलदार या समितीचे फक्त सदस्य सचिव असतील, म्हणजे महिलांसाठीचा निर्णय घेताना महिलांचेच वर्चस्व राहील। ही गोष्ट फक्त जमिनीपुरती मर्यादित नाही। जमीन मिळाली, पण पुढे काय? खत, बियाणे यासाठी पैसे कुठून आणायचे, यावरही शासनाने मार्ग काढला। जमिनीसोबतच सरकार या पात्र बचत गटांना सुरुवातीला 1 लाख रुपयांचं थेट अनुदानही देणार आहे। हे पैसे जिल्हा नियोजन समितीकडून किंवा मायनिंग फंडातून दिले जातील, जेणेकरून चारा किंवा बांबूची लागवड करण्यासाठी त्यांना खासगी सावकारापुढे हात पसरावे लागणार नाहीत। अर्थात या प्रवासात काही अटी आणि अडचणी नक्कीच येतील। जमिनीवर पाण्याचे नियोजन कसे करायचे हा एक मोठा प्रश्न आहे। शासनाने स्पष्ट केले की पाण्याचे नियोजन गटांनी स्वतः करायचे आहे, पण काही विशिष्ट प्रकरणांमध्ये शासनाच्या निधीतूनही मदत दिली जाणार आहे। दुसरी महत्त्वाची अट म्हणजे तुम्ही ही मिळालेली जमीन दुसऱ्या कोणालाही उपभाड्याने देऊ शकत नाही किंवा बँकेत तारण ठेवू शकत नाही। आणि जर दुष्काळ आणि टंचाईची परिस्थिती निर्माण झाली तर त्या काळात पिकवलेला चारा आधी स्वतःच्या गावातल्या शेतकऱ्यांना विकायचा आहे। थेट बाहेरच्या बाजारात चारा विकायला न्यायचा असेल तर तहसीलदारांची विशेष परवानगी घ्यावी लागेल। गावातील एकूण शासकीय जमिनीच्या 25% जास्त जमीन या योजनेखाली देता येणार नाही, असाही एक नियम आहे। हे नियम थोडे कडक वाटत असले तरी ते योजनेचा गैरवापर टाळण्यासाठी आणि गावाच्या हिताचेच आहेत। तुम्ही जर बारकाईने विचार केला तर लक्षात येईल की हा फक्त एक कागदावरचा सरकार GR नाही, हा एक खूप मोठा सामाजिक आणि आर्थिक बदल आहे। आजपर्यंत ग्रामीण महाराष्ट्रातील महिला फक्त पापड, लोणची किंवा शिवणकाम करत होत्या, अशा छोट्या व्यवसायातच अडकल्या होत्या। ती आपली जी मानसिकता बनली होती तिला हा निर्णय छेद देतो। आता त्या थेट व्यावसायिक शेती करतील, बांबूचे मोठे प्लॉट सांभाळतील, चारा उत्पादनात उतरतील आणि गावाच्या अर्थव्यवस्थेचा मुख्य कणा बनतील। एका बाजूला निराधार वाटणाऱ्या महिलांना थेट मालकी हक्क मिळत आहे, तर दुसऱ्या बाजूला सरकारी जमिनींचे माफियांच्या अतिक्रमणापासून रक्षण होत आहे। आजपर्यंत आपण नेहमी ऐकत आलो की जमिनीवरून भावकीत भांडणं होतात, अतिक्रमणामुळे गावाची शांतता बिघडते, पण जर तीच जमीन गावातील 10 ते 20 महिला एकत्र येऊन कसत असतील, त्यातून स्वाभिमानाने 2 पैसे कमवत असतील, तर तो गावाच्या आणि राज्याच्या विकासाचा एक नवीन सकारात्मक रस्ता ठरू शकतो। फक्त गरज आहे ती या योजनेची प्रभावी अंमलबजावणी होण्याची आणि खऱ्या लाभार्थ्यापर्यंत ही माहिती पोहोचण्याची। कारण ही चर्चा इथे संपते आहे, पण हा विषय इथे संपत नाही। तुम्हाला वाटत असेल की अशा घटनांचा अर्थ समजून घेणं गरजेचं आहे, तर हा व्हिडिओ लाईक करा आणि इतरांपर्यंत नक्की पोचवा। तुमचं मत, तुमचा अनुभव, तुमचा दृष्टिकोन कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच वेगवेगळ्या विषयांवर बोलण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। आजच्या व्हिडिओत इतकंच। नवीन व्हिडिओत नवीन विषयासोबत पुन्हा भेटूया, या बोलूया।